तुम्ही कधी शांतपणे बसून विचार केला का? आपण आपल्या आयुष्याची पहिली 20 ते 25 वर्षे फक्त शिक्षणात घालवतो. हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, मॅथ सगळं काही रट्टा मारतो. का? तर एक चांगली नोकरी मिळावी म्हणून. पण दुर्दैव बघा, शाळेत आपल्याला हे कधीच शिकवलं जात नाही, की ती नोकरी मिळाल्यावर जो पैसा हातात येणार आहे, त्याचं करायचं काय? तो पैसा वाढवायचा कसा? आणि याच एका कारणामुळे आज 90% सुशिक्षित लोक डॉक्टर, इंजिनियर सुद्धा महिन्याच्या 25 तारखेला कंगाल असतात. जर तुम्हाला या मिडल क्लास ट्रॅपमधून बाहेर पडायचं असेल, तर शाळेने लपवलेले हे 5 नियम तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. नमस्कार, IQ टू वेल्थमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, गरिबीची साखळी तोडूया. नियम क्रमांक 1, महागाई. बऱ्याच लोकांना वाटतं माझे पैसे बँकेत सेफ आहेत. पण मित्रहो, हे अर्ध सत्य आहे. समजा तुमच्याकडे ₹100 आहेत आणि महागाई 7% ने वाढत आहे, तर पुढच्या वर्षी त्या ₹100 ची किंमत फक्त ₹93 झालेली असेल. बँक तुम्हाला सेव्हिंग खात्यावर फक्त 3% व्याज देते आणि महागाई 7% ने वाढते. म्हणजे गणितानुसार दरवर्षी तुमचे पैसे बँकेत पडून पडून 4% कमी होत आहेत. श्रीमंत लोक पैसे सेव्ह करत नाही. ते पैसे अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात जिथे त्यांना महागाईपेक्षा जास्त परतावा मिळेल. उदाहरण स्टॉक मार्केट, गोल्ड किंवा रिअल इस्टेट. नियम क्रमांक 2, असेट अँड लायबिलिटीज. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, श्रीमंत लोक असेट जमा करतात आणि गरीब लोक लायबिलिटीज. फरक काय आहे? सोप्या भाषेत सांगतात. जेव्हा एखादा गरीब किंवा मध्यमवर्गीय माणूस पगार घेतो, तेव्हा तो काय घेतो? महागडा फोन, कार, EMI या वस्तू खिशातून पैसे बाहेर काढतात. याला म्हणतात लायबिलिटी. पण श्रीमंत माणूस काय करतो? तो आधी अशा गोष्टी विकत घेतो ज्या त्याच्या खिशात पैसे टाकतील. उदाहरण, एखादी रूम भाड्याने देणे किंवा डिव्हिडंड देणारे शेअर घेणे. याला म्हणतात असेट. आधी असेट बनवा आणि त्यातून येणाऱ्या पैशातून तुमच्या आवडीची कार किंवा फोन घ्या. हीच खरी श्री. आईन्स्टाईन याला जगाचे 8वे आश्चर्य का म्हणतात? एक उदाहरण देते. समजा 2 मित्र आहेत, राहुल आणि राज. राहुलने वयाच्या 20व्या वर्षी दरमहा फक्त ₹500 गुंतवायला सुरुवात केली आणि राजने वयाच्या 30व्या वर्षी दरमहा ₹5000 गुंतायला सुरुवात केली. तुम्हाला वाटेल राज जास्त श्रीमंत होईल. नाही, राहुलकडे राजपेक्षा जास्त पैसे असतील, कारण राहुलने वेळेचा फायदा घेतला. तुमच्याकडे किती पैसे आहेत हे महत्त्वाचे नाही. तुम्ही कधी सुरू करता हे महत्त्वाचे आहे. आजच सुरुवात करा. रूल नंबर 4, किल द सिंगल इन्कम. नेव्हर डिपेंड ऑन सिंगल इन्कम. काही वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाने आपल्याला काय शिकवलं? हेच की तुमची नोकरी कधीही सुरक्षित नसते. वॉरन बफेट नेहमी सांगतात, जोपर्यंत तुम्ही झोपत असताना पैसे कमवत नाही, तोपर्यंत तुम्हाला मरते दमपर्यंत काम करावे लागेल. जर तुमचा पगार बंद झाला, तर तुमचे घर किती दिवस चालेल? 1 महिना? 6 महिने? जर उत्तर भीतीदायक असेल, तर आजच सेकंड इन्कम सोर्स किंवा साईड हसल शोधायला सुरुवात करा. नियम क्रमांक 5, पे युअरसेल्फ फर्स्ट. हे ऐकायला सोपे वाटते, पण 99% लोक हे करत नाहीत. पगार आला की आपण कोणाला पैसे देतो? घरमालकाला, किराणेवाल्याला, नेटफ्लिक्सला, बँकेला, सगळ्या जगाला पैसे वाटून झाल्यावर शेवटी स्वतःसाठी काय उरतं? काहीच नाही. नियम बोलल्यावर पहिले 20% रक्कम सरळ उचलून इन्व्हेस्ट करा आणि उरलेल्या 80% मध्ये तुमचे बाकीचे खर्च मॅनेज करा. सुरुवातीला त्रास होईल, पण 10 वर्षानंतर तुम्ही स्वतःचे आभार माना. तर मित्रांनो, हे होते पैशाचे 5 मूलभूत नियम. यातले अजून काही ॲडव्हान्स नियम आहेत जे श्रीमंत लोक कोणालाच सांगत नाही. ते आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला पार्ट 2 बघायचं असेल, तर खाली पार्ट 2 अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्मार्ट बना आणि श्रीमंत व्हा.